पोस्टर आपल्या टेलिग्राम चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. MPSC कंबाईन ग्रुप सी मेन जी 17 डिसेंबर 2023ला होणार आहे. या मुख्य परीक्षेसाठी आपण कंबाईन ग्रुप बी मेन जी मागच्या आठवड्यात झाली त्याच्या पेपरवरून शेवटच्या 30 दिवसामध्ये काय स्ट्रॅटेजी वापरायला पाहिजे जेणेकरून आपल्याला पोस्ट नक्की मिळेल हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहेत. कारण दोघांचा जो सिलेबस आहे मुख्य परीक्षा तो सेम आहे आणि जी परीक्षा झाली मागच्या आठवड्यामध्ये ती नवीन सिलेबसनुसार होणारी पहिली एक्झाम होती. तर त्या एक्झामला आपण थोडासा बेस मानला पाहिजे आणि त्यानुसार पुढच्या 30 दिवसात जर आपण अभ्यास केला तर आपल्याला मार्क्स चांगले पडणार आहेत. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक दिसून आले की जो दुसरा पेपर आहे पेपर 2 ज्याच्यामध्ये वेगळे जे विषय आहेत जसं की इतिहास, भूगोल, राज्यघटना, विज्ञान, चालू घडामोडी, अंकगणित, बुद्धिमत्ता, हा जो पेपर आहे ना तो थोडासा डायनॅमिक स्वरूपाचा आहे. डायनॅमिक म्हणजे नेमकं त्याच्यामध्ये प्रत्येक विषयामध्ये काय विचारतील, किती प्रश्न सोपे येतील, किती अवघड येतील हे सांगता येत नाही. आणि जो पेपर झाला ना तो खूप वेळखाऊ पेपर होता, वेळ लागणारा पेपर होता आणि त्याचा अटेम्प्ट पण खूप कमी झाला आहे. 65 ते साधारणतः 70, 75, 80, 85, 90 असे अटेम्प्ट झालेले आहेत. काही लोकांनी स्ट्रॅटर्जीनी पेपर सोडवला त्यांचा 95 वगैरे पण अटेम्प्ट झालेला आहे. तर मग त्यानुसार आपण एक आपली स्ट्रॅटर्जी फिक्स केली पाहिजे अभ्यासाची, पेपर सोडवण्याची, जेणेकरून आपला अटेम्प्ट पण वाढला पाहिजे, मार्क्स पण आले पाहिजेत. त्या पेपरचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे नवीन सिलेबसनुसार होत असताना नेमका कसे प्रश्न येणार, किती येणार हे माहीत नव्हतं. परंतु आता 17 डिसेंबरसाठी आपला एक अंदाज आलेला आहे की साधारणतः गणितचे 20-22 प्रश्न येणार आहेत, राज्यघटनेचे 15 प्रश्न येऊ शकतात. त्यानंतर चालू घडामोडी आहे, इतिहास ह्यांचे साधारणतः 10-10 क्वेश्चन आयोगाने विचारलेले आहेत. तर तो बेस धरून आपण 30 दिवसामध्ये एक स्ट्रॅटर्जी ठरवणार आहोत जेणेकरून आपल्याला चांगले मार्क पडणार आहेत. तर पहिली गोष्ट म्हणजे काय, आता 30 दिवस उरले तर आपण नवीन काय वाचणार नाही, आपण रिव्हिजन करणार आहे. तर कोणत्या विषयाची आधी रिव्हिजन करायची, आधी म्हणजे का तर विषय भरपूर आहेत. तर आपण जे आपल्याला मार्क्स देणार आहेत त्याची जर रिव्हिजन आधी केली तर आपल्याला जास्त मार्कचे चान्सेस वाढतात. कारण अवघड विषयांची रिव्हिजन केली आणि जे मार्क्स देणारे विषय आहेत त्यांना जर रिव्हिजनसाठी पुरेसा वेळ नाही मिळाला तर मात्र पेपरमध्ये गडबड होऊ शकते. तर मार्क्स देणारा सगळ्यात महत्त्वाचा विषय आता पेपर 1चं पण सांगतो, मराठी आहे. 50 पैकी 40हून जास्त मार्क मराठीच्या पेपरला येऊ शकतात. तर मराठीला बिलकुल दुर्लक्ष नाही व्हायला पाहिजे, मराठीची चांगली रिव्हिजन झाली पाहिजे आणि त्याचबरोबर मराठीचे प्रिव्हियस इयर क्वेश्चनसुद्धा हे व्यवस्थित बघितले पाहिजेत. तरच तिथं कमी वेळेमध्ये पेपर आपल्याला सोडवता येणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं वेळ हा फॅक्टर खूप महत्त्वाचा आहे ग्रुप BCच्या मेनला. आणि कमी वेळात उत्तर येण्यासाठी रिव्हिजन हा फॅक्टर खूप महत्त्वाचा आहे. आपली रिव्हिजन चांगली असेल तर प्रश्न बघून लगेच आपलं उत्तर येणार आहे. आणि रिव्हिजन जर फार चांगली नाही केली आपण तर प्रत्येक प्रश्नाला आपल्याला नीट बघावं लागणार आहे. 4 पर्यायमध्ये कन्फ्यूज झालं तर विचार करत बसावं लागणार आहे आणि आपला वेळ निघून जाणार आहे. त्यामुळं रिव्हिजन खूप महत्त्वाचे आहे. तर आता मार्क्स देणारे विषय कुठले जर बघायला आपण एक तर मराठी सांगितलं, मराठीमध्ये खूप चांगले मार्क्स आले पाहिजेत. मोरा वाळंबेचं पुस्तक आहे त्याचं वारंवार वाचा, PYQ करा. आणि जो झालेला पेपर आहे मागच्या आठवड्यात कंबाईन ग्रुप बी चा तो नीट बघा जेणेकरून आपल्याला कळेल की नेमकं कसे प्रश्न येतात, काय येत आहेत, चूक विचारते का, बरोबर विचारते, सगळं नीट बघा. आणि इंग्लिश आहे ना, इंग्लिश 50 मार्काला झालं आहे त्यामुळे इंग्लिशला पण निग्लेक्ट करायचं नाही आहे. इंग्लिश पण जे बेसिक ग्रामर आहे साधारणतः 30 मार्काला जे येतात, 28-30 मार्काला, त्याच्यामध्ये विविध जे प्रकारचे जे टाईप्स आहेत जसं की चेंज द व्हॉइस आहे, इनडायरेक्ट स्पीच आहे, त्यानंतर क्वेश्चन टॅग आहे, असे वेगवेगळे जे आहेत, मूड आहे, प्रत्येकावरती एक दोन क्वेश्चन आलेले आहेत. तर बेसिक ग्रामर नीट केलं पाहिजे. आणि इंग्लिशमध्ये जे व्होकॅबलरी आहे जी प्रिव्हियस इयर क्वेश्चनमधनं आधी करून घ्या व्यवस्थित, कारण त्याच्यावरती बरेच क्वेश्चन आलेले दिसत आहेत. तर प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स इंग्लिशचे पण बघणं खूप गरजेचं आहे. त्यासाठी कुठलं पण तुम्ही पुस्तक वापरू शकता बाजारातलं. आणि आता पेपर 2मध्ये ना राज्यघटना हे पहिल्यांदा करा, कारण 15 क्वेश्चन येत आहेत आणि ते 15 क्वेश्चन जर आपण लक्ष्मीकांत किंवा तुम्ही जे कुठलं पुस्तक करता कोळंबे वगैरे यांच्यात जर नीट केले तर ते सुटण्यासारखे होते. 1-2च प्रश्न असे होते की ते आउट ऑफ बॉक्स होते, म्हणजे बुकमध्ये नव्हते. जसं की काँग्रेसची समिती होती 1946 वगैरे तो प्रश्न सोडला तर बऱ्यापैकी क्वेश्चन्स हे बुकमधलेच होते. आणि चांगली रिव्हिजन असेल राज्यघटनेची तर 15पैकी 13-14 जर आपण राज्यघटनेमध्ये मार्क आणले तर आपल्याला पेपर 2मध्ये चांगले मार्क याचे चान्सेस वाढतात. कारण विज्ञान, त्यानंतर चालू घडामोडी, इतिहास याच्यामध्ये थोडेसे काही क्वेश्चन्स आपल्याला येऊ शकत नाहीत.
परंतु राज्यघटनेमध्ये एखाद दुसराच मार्क गेला पाहिजे, नाहीतरी राज्यघटनेमध्ये बाकी सगळे प्रश्न आपले बरोबर आले पाहिजेत. त्यानंतर दुसरा मार्क देणारा विषय इथं इकॉनॉमी दिसतं, कारण इकॉनॉमीचे 10 क्वेश्चन जे आले होते त्यात एखाद दुसरा क्वेश्चन सोडला तर बाकी सगळे क्वेश्चन बेसिक होते, बेसिक इकॉनॉमीवरती होते आणि ते जर आपण बऱ्यापैकी केलं असेल तर तिथं उत्तर आपल्याला आली असती. तर इकॉनॉमी खूप चांगल्या प्रकारे करा. जे सिलेबसचे मुद्दे आहेत ना त्यांना धरून बेसिक इकॉनॉमी करा. आयोगाने काही खूप डीप असं विचारलं नाही आहे. सिलेबस राज्यसभा मुख्यचाच आहे इकॉनॉमीचा, परंतु क्वेश्चन जे विचारले आहेत ना ते काही राज्यसभा मुख्यप्रमाणे विचारले नाही आहेत आयोगाने. बेसिक क्वेश्चन नीती आयोगावरती वगैरे क्वेश्चन आहे. त्यानंतर इकॉनॉमीमध्ये त्यांनी बेसिक ज्या गोष्टी आहेत इकॉनॉमीच्या कन्सेप्ट, जसं की महागाई कमी करायचे तर CRR कॅश रिझर्व्ह रेशो वाढला जातो, हे क्वेश्चन्स आयोगाने विचारले आहेत. तर प्रत्येक टॉपिकच्या किमान बेसिक गोष्टी वाचा आणि त्यानुसार आपण पेपर सोडवू शकतो. 10पैकी एक 7-8 मार्क तरी फिक्स आपण इकॉनॉमीमध्ये आणू शकतो, पण त्याला रिव्हिजन पाहिजे. रिव्हिजन नसेल तर वेळ पुरणार नाही, इकॉनॉमीमध्ये कन्फ्युजन होऊ शकतं. सगळे जे काय टॉपिक दिलेत ना ते कुठल्या तरी एका पुस्तकातनं करून घ्या. कोळंबेतनं करा किंवा डेस्लेतून करा किंवा तुमचे नोट्स असेल तर ते नोट्स नीट रिवाईज करा, मार्क्स तिथे येणार आहेत. नंतर आहे भूगोल. महाराष्ट्राचा भूगोल जो आहे ना, विविध डोंगररांगा, नद्या, याच्यावरचे सिंपल क्वेश्चन आहेत ते चुकले नाहीत पाहिजेत. पर्यावरणावरती पण जे काही बेसिक क्वेश्चन्स येतात ते पण नाही चुकले पाहिजे. म्हणजे मी वारंवार म्हणतो की बेसिक, कारण अवघड क्वेश्चन नाही आले तरी चालतं, पण सोपे प्रश्न जर चुकले तर आपण स्पर्धेतून बाहेर होतो. त्यामुळं सोपे प्रश्न चुकायचे नाही, त्यासाठी बेसिक चांगलं पक्कं पाहिजे. जे सिलेबसचे टॉपिक्स आहेत ते कुठल्या तरी एका पुस्तकातनं करा किंवा तुमच्या नोट्समधून नीट करा आणि मग आपल्याला त्याचे जे मार्क्स आहेत ते आपल्याला वाटताना दिसणार आहेत. त्यानंतर राज्यघटना, इकॉनॉमी, भूगोल हे 3 आपले हक्काचे विषय आहेत, त्याच्यामध्ये बिलकुल मार्क जाता कामा नये. चालू घडामोडी ह्या त्यानंतर स्कोरिंग वाटतं मला 15पैकी 10-12च्या वरच मार्क इथं आलं पाहिजेत. त्यासाठी रिव्हिजन चांगली पाहिजे. आयोगाने जे प्रश्न विचारलेत ना त्या चालू घडामोडीतले बऱ्यापैकी आपल्या कंटेंटमधले होते. असं काही खूप बाहेरचे अवघड प्रश्न विचारले असं नव्हतं. आयोग काही महत्त्वाच्या गोष्टी विचारतात, जसं की पहिलं काय घडलं आहे का, महत्त्वाचं काय घडलं आहे का, जसं पहिली महिला ड्रायव्हर काहीतरी होता त्याच्यावरती क्वेश्चन आलेला आहे चालू घडामोडीमध्ये. त्यामुळं त्या गोष्टी करणं गरजेचं आहे. ज्या काही ठळक घडामोडी आहेत त्याच करा, फार फापट पसारा करू नका, पण करंटला दुर्लक्ष करू नका. 30 दिवस भरपूर वेळ आहे. चालू घडामोडी खूप चांगल्या प्रकारे करा. ते स्कोरिंग विषय झालेला आता परत विज्ञानला पूर्ण दुर्लक्ष करू नका. विज्ञान जे विचारलं आयोगानं असं बेसिक विज्ञान विचारलं, बेसिक, जसं की रबर आहे. रबरामध्ये आपण सल्फर गंधक वापरतो प्रोसेस करताना, हा शाळेच्या पुस्तकातला हा कन्सेप्ट आहे. किंवा कुठलंही तुम्ही पुस्तक वापरताय कोळंबे सरांचं किंवा कोणाचं, त्याच्यामध्ये ह्या गोष्टी सगळ्या कवर केलेल्या असाव्यात. हे जनरल सायन्स, बेसिक सायन्स आहे कोणा विचारलेलं आहे. 15मधले एक 5-6 जर क्वेश्चन सोडले तर बाकी असे आपल्या मूलभूत विज्ञानाशी निगडीत होते. त्यामुळं एक रिव्हिजन चांगली द्या विज्ञानाला. रिव्हिजन नाही दिली उगाच अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगायची राहिली की जो मागच्या आठवड्यात ग्रुप बीचा जो पेपर झाला मुख्यचा, तो अनेकांना अवघड वाटला, वेळ नाही पुरला. याचा अर्थ असा नाही की ग्रुप सीचा आपण पेपर देऊन तसाच खूप अवघड येईल, वेळ नाही पुरणार. ते आत्ताच डोक्यात घेऊ नका. आपल्याला फक्त अभ्यास करायचा, पेपर खूप सोपाही येऊ शकतो. असं काहीच नाही आहे की ग्रुप बीचा पेपर अवघड खूप आला म्हणून ग्रुप सीचा पण येईल, तसं काय नाही आहे. जर अवघड आला तरी पण त्याला आपण प्रिपेअर राहिलं पाहिजे. मी तेही सांगणार आहे की करायचं काय. परंतु आपण जर रिव्हिजन चांगली केली, या सगळ्या विषयांची रिव्हिजन नीट केली तर बिलकुल तो पेपर असा खूप काही अवघड जाणार नाही. दोन गोष्टी आहेत की एका मुलांनी चांगली रिव्हिजन केली आणि दुसऱ्यांनी पेपर अवघड आहे म्हणून दुर्लक्ष केलं विषयांकडं, किंवा सगळ्यांची रिव्हिजन नीट नाही केली, किंवा मी ज्या गोष्टी सांगितल्या त्यानुसार जर रिव्हिजन नाही केली, जसं की राज्यघटना वगैरे निग्लेक्ट केला, तर या 2 मुलांची आपण तुलना केली ज्यानं चांगल्या प्रकारे रिव्हिजन केली आहे आणि 2000 जो आपला 23चा मुख्यचा पेपर झाला ग्रुप बीचा तो पण पाहिला आहे त्याची. आणि दुसरा असा की त्यानं फारसं काय नाही केलं, अवघड आहे म्हणून काही विषयांकडे दुर्लक्ष वगैरे केलं, तर पेपर सोपा आला तर त्या केसमध्ये पण पहिल्या मुलाला जास्त मार्क आहेत. पेपर अवघड आला त्या केसमध्ये पण पहिल्या मुलाला जास्त मार्क आहेत. म्हणजे पेपर कसाही जरी आला, जो अभ्यास करणार आहे त्याला इतरांपेक्षा 4-2 मार्क जास्त पडून तो पास होणार आहे. त्यामुळे रिव्हिजन करणं गरजेचं. आणि सगळ्यात महत्त्वाचं की 22 मार्काला अंकगणित बुद्धिमत्ता विचारलेली आहे आणि वेळ खूप कमी आहे. तर या केसमध्ये काय करायचं, तुम्ही पेपर काढून बघा 23चा मुख्य परीक्षा जी 22 क्वेश्चन आहेत त्यातले तुम्हाला किती आले असते सोडून बघा. सोपे कुठले वाटले, अवघड कुठले वाटले. जे टॉपिक तुम्हाला सोपे वाटले की नाही त्या टॉपिकचा थोडा सराव करा आणि त्या टॉपिकचे क्वेश्चन्स पहिल्यांदा सोडवा. आपल्याला जे येतं ते सोडवलं पाहिजे. वेळ नाही पुरला आणि जे सोपे होते ते सोडवायचे राहिले तर मार्क्स येणार नाही. त्यामुळे जे येते ते आधी सोडवून घ्यायचे, जेणेकरून त्याचे मार्क्स आपले फिक्स होणार आहेत. आणि जे अवघड आहेत तुम्हाला खूप मोठे किचकट वाटले ते शेवटी ठेवा, वेळ पुरला तर तो त्याला द्या. मग याच्यासाठी ना वेगवेगळे जे टॉपिक्स विचारलेत त्या टॉपिकचा सराव करा. जेवढे काही टॉपिक्स विचारले सगळ्यांचा सराव करा.
आणि त्यातले सोपे जे वाटले ना ते आधी सोडवा. त्यामुळं किमान एक बेसिक मिनिमम मार्क्स आहेत ते तर येणार आहेत, नाही तर मग खूपच कमी मार्क येतील गणिताला. आणि गणित पण आता एक डिसायडिंग फॅक्टर बनणार आहे, कारण ज्याला चांगल्या प्रकारे सोडवता येईल त्याला समजा विज्ञानात नाही जरी आले तर तो गणितातून भरून काढणार आहे. त्यामुळं गणिताकडे दुर्लक्ष करू नका, कुठल्याच विषयाकडे दुर्लक्ष करू नका. प्रत्येक विषयामध्ये ॲव्हरेज जरी मार्क आणले आपण तरीसुद्धा पास व्हायचे चान्सेस वाढतात. आणि काही 2-3 विषय खूप चांगले आले आणि 2-3 विषय वाईट गेले तर मात्र स्कोअर कमी यायचे चान्सेस असतात. त्यामुळे सगळ्यांकडे लक्ष द्या. जे खूप स्कोरिंग वाटतं, मार्क देणार वाटतं ते चांगलं करा, जेणेकरून इतर ठिकाणचे जे ॲव्हरेजच्या वरचे मार्क आणायचे आहेत ते या विषयामध्ये भरून निघणार आहेत. तर रिव्हिजन कुठल्या विषयाची करायची हे आपण आता पाहिलं. तर पुढचा मुद्दा आहे की मराठी इंग्लिशची स्ट्रॅटेजी कशी असायला पाहिजे. आता कळलं की पेपर 2 जो आहे ना त्या तुलनेत पेपर 1 खूप स्कोरिंग असणार आहे, तो मार्क देणार असणार आहे. मग मराठीची स्ट्रॅटेजी कशी पाहिजे, तर मराठीला मोरा वाळिंबेचं जे पुस्तक आहे ते व्यवस्थित वाचायचं आणि त्यानंतर कुठलं पण PYQचं बुक घ्यायचं. त्याच्यामधले समजा तुम्ही नामधडा केला तर नामधड्यावरचे सगळे क्वेश्चन आजपर्यंतच्या पुस्तकात ते दिलेले आहेत ते क्वेश्चन्स तुम्ही चांगल्या प्रकारे बघून घ्या. आणि जे रिपीट क्वेश्चन आहेत ना ते क्वेश्चन तुम्ही क्रॉस करा, म्हणजे ते खोडून टाका पुस्तकातले, म्हणजे तुमची नेक्स्ट रिडिंगला फक्त जे युनिक क्वेश्चन आहेत ते बघून होतील. रिपीट होणारे जे क्वेश्चन्स आहेत, म्हणजे सर्वनाम म्हणजे काय याच्यावरती समजा आजपर्यंत 10 क्वेश्चन आला आहे आणि तो तुम्ही 10 वाचणार का पुढच्या वेळेस, नाही, तो एकदाच वाचला पाहिजे. 9 वेळा तुम्ही खोडला पाहिजे आणि फक्त एकच ठेवलं पाहिजे, जेणेकरून काय होणार आहे पेपरच्या आधी तुमची ती अजून एकदा तुम्हाला वाचायची ते सगळे क्वेश्चन्स ते वाचून होणार आहेत. म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे, सर्वनाम धडा समजा तुम्ही केला तर त्याचे क्वेश्चन लगे बघून घ्यायचे. समजा आजपर्यंत 70 क्वेश्चन आलेत, त्यातले 30 क्वेश्चन हे रिपीट झालेले आहेत तर 30 खोडायचे, म्हणजे उरले 40च क्वेश्चन. म्हणजे आज तुम्ही 70 क्वेश्चन वाचले पण त्यातले 30 डबल होते तुम्ही खोडले. त्यामुळं पेपरच्या आधी तुम्हाला पण हे क्वेश्चन्स बघायचे आहेत, 1-2 दिवस आधी बघायचे आहेत. आदल्या दिवशी पण आपल्याला मोरवाळंबेचे फास्ट रिव्हिजन करायचं आणि प्रत्येक टॉपिकवरचे किमान 15-15, 20-20 क्वेश्चन PYQs बघून घ्यायचे. त्याच्यानं काय होणार आहे, आपण ऑब्जेक्टिव्हची एक्झाम देणार आहे. ऑब्जेक्टिव्हची एक्झाम देत असताना ऑब्जेक्टिव्हचे क्वेश्चन्स आधी आपण बघून गेलं पाहिजे. नुसतं धडा वाचून जाऊन तिथं उत्तर सोडवत बसलो तर खूप वेळ जातो. तुम्ही जर आधीचे प्रत्येक टॉपिकचे 15-20 क्वेश्चन बघून गेला ना तुमचा पेपर खूप फास्ट होणार आहे आणि तुम्हाला मराठीमध्ये खूप कमी वेळात चांगला स्कोर येणार आणि पेपर फास्ट होणार. याचा फायदा काय होणार आहे, इंग्लिशला तुम्हाला जास्त वेळ मिळणार आहे. त्यामुळं त्याच्यासाठी हे PYQ चांगल्या प्रकारे सोडवा. आणि प्रत्येक टॉपिकचे क्वेश्चन केले त्याचबरोबर अजून एक करा, मागच्या वर्षी जेवढे मराठीचे पेपर्स झालेले आहेत, जसं राज्यसभा मुख्य परीक्षेत झाला आहे, आता कंबाईन 2022चा झाला आहे, कंबाईन ग्रुप B 2023चा झाला आहे, ह्या सगळ्यांचे मराठीचे पेपर बघा, सोडवा, त्यांची उत्तरं टिक करून ठेवा त्याच्यावरती. ते 1-2दा बघायचा, तुम्हाला प्रचंड फायदा होणार आहे. पेपर आणि क्वेश्चन केल्याचा फायदा काय होणार आहे, नेमका योजना आहे विचारलं आहे, चूक विचारलं आहे, अचूक विचारलं आहे, काय विचारलं हे कळणार आहे आणि त्यात आपले सिली मिस्टेक होणार नाहीत. ह्याच्यामुळं तुमचे किमान 7-8 मार्क इथंच पडणार आहे. सेम गोष्टी इंग्लिशला करायची आपल्याला. इंग्लिशला जे बेसिक ग्रामरचे एक अर्धा टॉपिक आहेत, चेंज व्हॉईस असेल, इनडायरेक्ट स्पीच असेल, क्वेश्चन टॅग असेल, अशा प्रकारचे मूड असेल, असे जे टॉपिक आहेत ना त्याचं बेसिक ग्रामर कुठल्याही बुकमधनं करून घ्या आणि त्याची PYQ नीट बघून घ्या, कशी उत्तर दिलेत, काय दिलेत, कुठं चुकवतं आयोग, प्रत्येक टॉपिकचे ते बघून घ्या. किमान 15-20 जरी क्वेश्चन पाहिले तुम्ही प्रत्येक टॉपिकचे तरी पुरेसं आहे. आणि हेच क्वेश्चन पेपरच्या आदल्या दिवशी पण बघा. आणि इंग्लिशची व्होकॅब्युलरी आहे ना, वन वर्ड सबस्टिट्यूशन खूप चांगल्या प्रकारे करा. पालसुरीमधलं करा जर तुमच्याकडे सोर्स कुठला नसेल तर, किंवा तुम्ही आजपर्यंत ज्या सोर्समधलं केलं त्यातून ते नीट करा. तसेच PYQ जे आहेत फ्रेजेसचे, ॲडॉम्सचे ते नीट करा, कारण त्यातनंच वारंवार क्वेश्चन येताना दिसत आहेत. समानार्थी शब्द आहेत, सिनोनिम्स वगैरे जे आपण म्हणतो ते पण चांगल्या प्रकारे करा. जे जे सोपे वाटतं ते तरी करून ठेवा, जेणेकरून ते पडला तर आपलं उत्तर आलं पाहिजे. क्वेश्चन्स नीट वाचा. क्वेश्चन नीट वाचण्यावरनं पण खूप प्रश्न सुटतात. उदाहरणार्थ समजा एका शब्दात समानार्थी शब्द विचारला आणि 4 पर्याय दिलेत, तुम्हाला फिक्स माहीत नाही, पण तुमच्या लक्षात आलं की 2 पर्यायाचा अर्थ सारखाच आहे पण उत्तर निवडायचं एकच, तर जे 2 पर्यायाचा अर्थ सारखा आहे ते 2 पर्याय येणार नाहीत, कारण आलं तर ते दोन्ही यायला पाहिजेत. मग उरलेल्या 2पैकी कुठलं ते एक उत्तर असणार आहे. अशा काही ट्रिक्स पण तुम्हाला कराव्या लागतील, पण ते तुम्हाला कधी येणार आहे, तुम्ही वारंवार क्वेश्चन्स पाहिले तर ते तुम्हाला समजणार आहे. तर इंग्रजीला पण हेच आहे की एकच कुठलं तर पुस्तक वापरा आणि जुने प्रश्न करा आणि मागचे 2-3 जे पेपर झालेले आहेत राज्यसभा कंबाईनचे वगैरे त्याचे उत्तर टिक करा पेपरमध्ये, ते वारंवार बघा, जेणेकरून तुम्हाला कळेल नेमका कुठं चुकवतो, काय करतं. जसं की ते सब्जेक्टिव्ह मूडवर वारंवार क्वेश्चन आहे, दॅट असेल की सब्जेक्टिव्ह मूड असतो. 2 क्वेश्चन आले होते 2022च्या 23च्या कंबाईन मेनला. क्वेश्चन टॅगवरचा क्वेश्चन आहे, तर जर स्टेटमेंट नकारार्थी असेल तर क्वेश्चन टॅगमध्ये नॉट येत नाही, तर ह्याच्यावरनं सहज उत्तर मिळतं. तर ते नीट बघून घ्या, त्यामुळे आपले मार्क्स वाढणार आहेत.
आता पेपर स्ट्रॅटर्जी फिक्स आहे, तेच पास होणार आहेत. हे म्हणजे काय, तर आता पेपर 2 जो आहे ना, त्याची स्ट्रॅटर्जी कशी पाहिजे बघा. ग्रुप बी 23च्या पेपरमध्ये कसं झालं तर अनेकांना पहिले 50 क्वेश्चन जे होते ना, त्याच्यामध्ये 22 क्वेश्चन गणिताचे होते, 15 क्वेश्चन विज्ञानाचे होते, विज्ञान टेक्नॉलॉजी वगैरे. त्यानंतर करंट होतं. म्हणजे पहिले 50-52 क्वेश्चनमध्ये राज्यघटना नव्हती, भूगोल नव्हता, इतिहास नव्हता, इकॉनॉमी नव्हतं, काहीच नव्हतं. म्हणजे हा जो पार्ट आहे तुलनेनं अवघड तो आधी आला होता. मग काही लोकांनी पहिल्या क्वेश्चनपासून सोडवायला सुरुवात केली. त्यानंतर 60-65 असाच अटेम्प्ट झालेला आहे. तर असं नाही करायचं. काय करायचं, पहिल्यांदा ना हे सोडवायचं नाही, गणित वगैरे कधी सोडवायचं नाही, विज्ञान हे. पहिल्यांदा राज्यघटनेचे क्वेश्चन सोडवा, मग भूगोल सोडवा, किंवा राज्यघटना, भूगोल, इकॉनॉमी, इतिहास हे आधी सोडा. पण सुरुवातीला राज्यघटना सोडवा. बऱ्यापैकी सगळ्यांना राज्यघटनेची उत्तरे येत असतात. मग इकॉनॉमी, भूगोल आणि मग इतिहास सोडवा. इतिहासामध्ये पण इतिहासाचं सांगायचं राहिलं, इतिहासाचे समाजसुधारकाचे क्वेश्चन खूप येत आहेत. ते खूप चांगली रिव्हिजन द्या. त्याची उत्तर आपल्याला थेट तिथं मिळणार आहेत. म्हणजे आपण उत्तर देऊ शकतो ते चांगल्या प्रकारे. कारण इतर जे क्वेश्चन्स आहेत, काही अननोन क्वेश्चन आहेत, त्याची उत्तरे येणार नाहीत. परंतु समाजसुधारकावरचे क्वेश्चन चुकले नाही पाहिजेत. इतिहासाला पण चांगले रिव्हिजन द्या. इतिहासाला दुर्लक्ष करू नका. 11वीचं इतिहासचं पुस्तक आहे ना, ते नीट करा आणि तुमचे जे काही नोट्स आहेत ते पण नीट करा. त्यानंतर हे 50 मार्क जे आहेत, जसं की आता सांगितलं मी, राज्यघटना, भूगोल, इकॉनॉमी, इतिहास यांची जे काही मार्क्सची बेरीज होईल ते आधीच सोडवा. त्यानंतर करंट घ्या. करंटचं बऱ्यापैकी आपण रिव्हिजन दिलेली असते, त्यामुळे करंटचे उत्तरं येतात. मग विज्ञान आणि गणित उरतात. तर विज्ञानचे 15 क्वेश्चन आहेत, ते जे येतात ते पटापटा सोडून घ्या. आणि कुठलाही पेपर 1 असेल, पेपर 2, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट माझी एक सांगायची राहिली की पेपर सोडवत असताना तुम्ही कुठल्या प्रश्नाला जर अडला, थोडासा जरी डाऊट वाटला की मला हे येत नाही किंवा काय कळलं ना, तर पटकन त्याला गोल करून नेक्स्ट क्वेश्चन घ्या. तिथे वेळ बिलकुल घालवायचा नाही. किती जरी सोपा क्वेश्चन असला आणि तुम्हाला आठवत नसेल तर सरळ त्याला सर्कल करायचं, पुढे जायचं. विचार करायचा नाही की मला का नाही आठवत, मग मी तर अभ्यास केला होता. समजा विचारलं महाराष्ट्राची राजधानी कोणती आणि तुम्हाला कन्फ्युजन होतं मुंबई की नागपूर, तर लगेच त्याला सर्कल करायचं आणि पुढं जायचं. असं पटपट पेपर सोडवायचा. मराठीचे पहिले 50 क्वेश्चन्स आहेत ना, असेच पटपट सोडवायचे. काही समजा नामावरचा क्वेश्चन आहे, पटकन सोडवला. समजा समासावरचा क्वेश्चन आला, मी कन्फ्यूज झालो, तत्पुरुष समाजाचा काय द्विगु आहे, पटकन गोल करायचं. विचारच करायचं नाही तिथं की अरे काय असेल, हा काय असेल, ते बघू नंतर म्हणायचं. जे येतं आहे ना ते पटापटा सोडून गोल करायचे. आणि मग असं पहिला राऊंड करायचा. जे येतं ते आधी सोडवणे. त्यानंतर इंग्लिश घ्यायचं. इंग्लिशचं पण ते जे येते पटपट सोडवणं. आणि त्यानंतर मग परत जे आपला राहिलेलं आहे मराठीचे जे आपण क्वेश्चन सर्कल केले आहेत ते सोडवायला घ्यायचे आणि तिथं थोडासा विचार करून मग उत्तर द्यायचे. ज्यानं काय होणार आहे, सुरुवातीच्या ज्यामध्ये जेवढे सोपे आपल्याला येणार आहेत ते पटकन आपण सोडून घेणार आहे. आणि जे अडले त्यात आपल्याला बिलकुल वेळ खर्च होणार नाही. आणि अशा प्रकारे आपला पेपर खूप चांगल्या प्रकारे अटेम्प्ट होणार आहे. तुमचा अटेम्प्ट खूप चांगला होणार आहे. 100सुद्धा अटेम्प्ट होऊ शकतो. सिमिलरली पेपर 2ला पण करायचं आहे. राज्यघटना सोडवते, समजा 3-4 क्वेश्चन नाही आले तर बिलकुल तिथं काही विचार करायचा नाही, सरळ पुढं जायचं. पुढचा भूगोल घ्यायचा, इकॉनॉमी घ्यायचा, इतिहास घ्यायचा, असं घ्यायचं. विज्ञान सोडवताना पण जे सोपे 15पैकी मधले 7-8 क्वेश्चन येतात ते पटकन सोडवायचे, बाकीचे सोडून द्यायचे, ते नंतर बघू म्हणायचं. गणित घ्या. गणितात पण तुम्हाला ज्याच्यावरती कमांड आहे, असे सोपे क्वेश्चन्स आहेत ते पहिला पटापटा सोडवा, उरले ते नंतर बघा. मग पेपर संपायला 10 मिनिट असताना ना गणित थांबवा आणि परत तुमचे ते घटना, इतिहास, भूगोलकडे जा. घटनेतले समजा 3-4 सोडवायचे राहिले ते पटकन सोडवून घ्या. इतिहासचे सोडवा, भूगोल सोडवा. जे काय 10-15 तुमचे फर्स्ट राऊंडमध्ये राहिले असतील आपले GSचे क्वेश्चन ते सोडवा. आणि मग जे काय नंतर वेळ मिळणार आहे त्याच्यामध्ये उरलेली जी काय गणित आहेत ती करा. आणि जास्तीत जास्त अटेम्प्ट ठेवा. अटेम्प्ट खूप मॅटर करणार. कमी अटेम्प्ट करायचं आणि त्यात चुकावून आपण मायनसमध्ये जाणार तर ते परवडणार नाही आहे. अटेम्प्ट जास्त ठेवण्यासाठी तुमची रिव्हिजन खूप चांगली करा. आणि PYQजवरती खूप मोठ्या प्रमाणात भर द्या. PYQ म्हणजे जे क्वेश्चन्स विचारलेत किंवा ज्या टॉपिकवर क्वेश्चन आहेत किंवा जे सिलेबसचे मुद्दे आहेत त्यांचेच PYQ बघा. त्यात लेटेस्ट आहे 3-4 वर्षाच्या आधी बघा, बाकीच्या नंतर बघेल ते चालतं आहे. अशा प्रकारे चांगल्या प्रकारे PYQ करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं माइंडसेट पॉझिटिव्ह ठेवा. उगाच हा विचार करू नका की ग्रुप बीचा पेपर खूप अवघड आला तर मग आमचं कसं होईल, काय असं काही होणार नाही. असं तुम्ही सकारात्मक राहा की मी खूप चांगला अभ्यास करणार आहे पुढच्या दिवसांमध्ये, मी चांगली रिव्हिजन करणार आहे, मी पेपर्स बघणार आहे, त्यामुळे मला पेपर चांगले जाणार आहेत. आणि मी आत्ता ज्या पद्धतीनं सांगितलं त्या पद्धतीनं मी पेपर सोडवणार हे स्वतःला सांगा, जेणेकरून तुम्हाला चांगला पेपर सोडवतील. आणि बिलकुल कुठला प्रेशर, दबाव एक्झाम हॉलमध्ये घेऊ नका. सरळ 3-4 क्वेश्चन जरी आले नाही तर काय टेन्शन घेऊ नका, सरळ नेक्स्ट क्वेश्चन सोडवायचा. याच्यामुळे आपल्यावरती कुठलाही प्रेशर, दबाव येत नाही आणि आपण सगळा पेपर अटेम्प्ट करतो आणि तुमचा स्कोअर चांगला येऊ शकतो. तुम्हाला सर्वांना म्हणजे दिवाळीच्या शुभेच्छा. व तुम्ही चांगली रिव्हिजन करा, तुम्हाला चांगला पेपर जाओ, ही तुम्हाला शुभेच्छा. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.